श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्यव्रीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नोपरी। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज। तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, जिभा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं। वर्ष 300 बीत गए शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक झंझावत, एक वादळ. त्या वादळाने औरंगजेबाला 9 वर्ष नामोहरम केलं, इंग्रजांना पायदळीत उडवलं, पोर्तुगीजांना पराभूत केलं आणि एक दिवस संगमेश्वरी कितूरने ते वादळ कैद झालं आणि याच बहादूरगडावरती त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले. तर नमस्कार मंडळी, मी सोनू बालगुडे आणि सफर सह्यागिरीची या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण आलो आहोत बहादूरगड म्हणजेच धर्मवीर गड या किल्ल्यावरती, भुईकोट किल्ल्यावरती, जिथं संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने संगमेश्वरी कैद केल्यानंतर इथं आणलं आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून पुढे त्यांचा वडोतुळापुरे खून करण्यात आला. तर आज आपण जाणून घेणार आहोत संभाजी महाराजांची झालेली दुर्दैवी कैद, त्यांच्यावर झालेले अनन्वित अत्याचार आणि त्यांचा दुर्दैवी अंत. तर संभाजी महाराजांना मुकर्रब खान या मुघल सरदाराने फेब्रुवारी 1651 मध्ये कैद केलं. पण त्या कैदेबद्दल जाणून घेण्याआधी त्या कैदेमागची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे शिवरायांच्या निधनानंतर म्हणजे 1682 साली औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी त्याच्यासोबत 5 लाखांची फौज होती. त्यामुळे त्याने त्या फौजेसोबत पूर्ण स्वराज्यावर हल्ला चढवला. परंतु मराठ्यांनी आणि संभाजी महाराजांनी त्याला एवढा कडवा प्रतिकार केला की त्याचा प्रत्येक हल्ला त्यांनी परतवून लावला आणि मुघलांना मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं. आणि एवढा मराठ्यांनी कडवा प्रतिकार केला की रामशेष सारखा छोटासा किल्ला मराठ्यांनी 6 वर्ष लढवला. तर त्यामुळे औरंगजेब वैतागला, चिरडला, पिसळला. त्याने आपल्या डोईवरची बादशाही पदाची पगडी किंवा किमोस तो खाली काढून फेकला आणि त्याने शपथ घेतली की जोपर्यंत या संभाजीला मी पराभूत करत नाही किंवा कैद करत नाही तोपर्यंत मी हा बादशाही पदाचा मुकुट डोक्यावर घालणार नाही. तर त्यावेळी त्याने वैतागून स्वराज्याची मोहीम आटोपते घेतली. आणि त्यानंतर तेव्हा दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही या 2 सत्ता सुद्धा होत्या. तर त्याने त्या 2 सत्ता जिंकून घेण्याचं ठरवलं. तर त्याचं कारण म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाही होती, त्यांच्याकडून संभाजीराजांना आणि स्वराज्याला जी मदत मिळत होती ती मदत बंद होईल आणि मुघलांचं जे दक्षिणेतील सामर्थ्य आहे ते सुद्धा वाढेल. तर 12 सप्टेंबर 1686 साली मुघलांनी म्हणजे औरंगजेबाने आदिलशहाला कैद करून आदिलशाहीचं राज्य बरखास्त केलं. आणि त्याच्यानंतर काही महिन्यातच म्हणजे 1687 साली त्याने कुतुबशहाला कैद केलं आणि गोळकोंड्याचं राज्य सुद्धा बरखास्त केलं. तर अशा प्रकारे काही महिन्यातच औरंगजेबाने दक्षिणेतील 2 जुनी आणि समृद्ध राज्य बरखास्त करून त्याचं सामर्थ्य दक्षिणेतील वाढवलं. पण आपण यावरून जाणून घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो की आदिलशाही आणि कुतुबशाही ही 2 जुनी राज्य औरंगजेबाने काही महिन्यातच जिंकली. परंतु मराठ्यांचं स्वराज्य जिंकायला त्याला 9 वर्ष सुद्धा पुरले नाहीत. तर 1687 मध्ये कुतुबशाही आणि आदिलशाही 2 राज्य जिंकून औरंगजेबाने त्याचा मोर्चा परत स्वराज्याकडे वळवला. तर औरंगजेब स्वराज्यावर चालून आल्यामुळे मराठी सीमांवर संघर्ष सुरू होता आणि त्याच वेळी काही सरदारांच्या निष्ठास्वाद ढळमळल्या. याच्यात शिर्के, खेमसावंत इत्यादी होते. तर त्याच सुमारास शिर्के आणि स्वराज्याचे छंदोगामाते कवी कलश यांच्यात वाद सुरू होते. तर या वादाबद्दल आपल्याला जयदेशावलीमध्ये एक नोंद आढळते की कवी कलश याजवरी शिर्के पारखे झाले आणि कलश पळून खेळण्यावर गेले. म्हणजे शिर्क्यांच्यात आणि कवी कलश यांच्यात युद्ध झाले, वाद झाले आणि त्यावर शिर्क्यांनी कवी कलश यांना खेळण्यावर पिटाळून लावलं. तर ही बातमी कवी कलशांनी संभाजीराजांना पोहोचवली आणि संभाजीराजे रायगडावरून खेळण्यावर आले. म्हणजे याबद्दल सुद्धा जयदेशावलीमध्ये आपल्याला नोंद आढळते की कार्तिक मासी संभाजीराजे रायगडावरून खेळण्यास आले, शिर्कियांशी युद्ध करून शिर्कियांना पिटाळून लावले आणि राजे कवी कलश सोबत खेळण्यावर गेले. म्हणजे महाराजांनी
शिर्क्यांसोबत युद्ध केलं, त्यांना पळवून लावलं आणि महाराज सुद्धा कवी कलशांकडे खेळण्यावर गेले. तर हा काळ होता साधारणपणे 1688 ऑक्टोबर नोव्हेंबर हा महिना. तर यावेळी जे संभाजीराजे रायगड सोडून पन्हाळा आणि विशाळगड या भागात आले, ते परत रायगडला गेलेच नाहीत, ते नंतर डायरेक्ट कैदच झाले. तर त्या सुमारास औरंगजेबाने त्याचा एक सरदार शेख निजाम म्हणजे उर्फ मुकर्रब खान याला 25,000 फौज घेऊन कोल्हापूरवर चालून लावले होते. तर शेख निजाम किंवा मुकर्रब खान हा अगोदर कुतुबशाहीमध्ये होता. औरंगजेबाने त्याला फितुरीच्या जाळात अडकवून त्याला आपल्या सैन्यात सामील करून घेतलं आणि त्याला मुकर्रब खान हा खिताब दिला. तर त्याला औरंगजेबाने स्वराज्यावर म्हणजेच कोल्हापूरवर पाठवलं होतं 25,000ची फौज घेऊन. तर त्या सुमारास 1688च्या सुमारास औरंगजेबाचं हेर खातं होतं ते प्रचंड स्ट्रॉंग होतं आणि त्याची हेर यंत्रणा संभाजी महाराजांबद्दलची प्रत्येक बातमी त्याला पोहोचवत होते. तर संभाजी महाराज रायगड सोडून खेळण्यावर आले ही बातमी हेरानकरवी औरंगजेबाला समजली आणि त्याने आपला वजीर आहे असद खान, तर त्याच्याकरवी त्याला मुकर्रब खानाला पत्र लिहायला सांगितलं की तो मुकर्रब खान जो पन्हाळ्यावर चालून गेलाय तर त्याला सांगा, त्याला ताबडतोब संभाजीवर चालून जायला सांगा. तो रायरीचा जहागीरदार संभाजी हा एकटाच खेळण्यावर गेलाय रायरीवरून आणि त्याचं कारण म्हणजे शिर्क्यांशी भांडण देणं हे आहे. तर जेणेकरून तो संभाजीला कैद करू शकेल आणि इस्लाम धर्मीयांना जो त्रास झालाय तर त्याचा सूड तो घेईल. तर ईश्वर आम्हाला माफ करो, आम्ही काहीच करत नाही, तो जे ईश्वर माणसांच्या पापाचे फक्त पापक्षालन करतो. तर अशा आशयाचं पत्र औरंगजेबाने असद खानाकरवी मुकर्रब खानाला धाडलं आणि मुकर्रब खानाने सुद्धा आपले हेर यंत्रणा जी होती ती खूप स्ट्रॉंग करून ठेवली होती. तर मुकर्रब खानाने सुद्धा स्वराज्यात त्याचे हेर जागोजागी पेरून ठेवले होते आणि संभाजी महाराजांबद्दलची प्रत्येक खबर त्याला वेळोवेळी मिळत होती. तर त्याच वेळी इतेगात खान नावाच्या मुघल सरदाराने रायगडाला वेढा घातला. तर ही बातमी संभाजी महाराजांना खेळण्यावर समजली आणि त्यांना समजलं की रायगड म्हणजे राजधानी. तर रायगडावर बाळराजे होते, येसुबाई होत्या, त्यामुळे त्यांना रायगडावर जाणं भाग होतं. तर त्यावेळी खेळणा, मलकापूर, संगमेश्वर, खेड, महाड आणि रायगड या मार्गाने त्यांनी रायगडला जायचं ठरवलं. तर हा मार्ग त्यावेळी 190 किलोमीटर एवढं त्या मार्गाचं अंतर होतं. तर साधारणपणे ते 1 फेब्रुवारीला खेळण्यावरून म्हणजेच विशाळगडावरून निघाले आणि त्याच दिवशी ते संगमेश्वरी पोहोचले आणि संगमेश्वरच्या वाड्यात त्यांनी मुक्काम केला. तर संगमेश्वरी महाराज पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे काही निवाडे केले. तर गिरजोजी आणि अर्जोजी यादव औंचे यांचा काही एक निवाडा होता, तो निवाडा त्यांनी केला आणि ते संगमेश्वरीच मुक्कामी थांबले. पण संभाजी महाराज हे संगमेश्वरी सरदेसांच्या वाड्यात मुक्कामी आहेत ही बातमी मुकर्रब खानाला त्याच्या हेरानकरवी कळाली. तर मुकर्रब खान साधारणतः 2 तारखेला पहाटे कोल्हापूरवरून संगमेश्वरला जायला निघाला. तर कोल्हापूर ते संगमेश्वर हे 45 कोसांचं अंतर आहे. त्याच्यात 15 ते 20 कोस पूर्णपणे निबिड घनदाट जंगल, अरण्य, दऱ्याखोऱ्या आणि म्हणजे इतकं एकदम भयंकर रस्ता. तर मुकर्रब खान तिथल्या स्थानिक माहितगारांच्या मदतीशिवाय संगमेश्वरला त्या रस्त्याने पोहोचू शकत नव्हता. परंतु या कार्यात त्याला शिर्क्यांची बहुधा मदत झाली असावी असं बहुतेक इतिहासकारांनी लिहून ठेवलंय. तर मुकर्रब खान साधारणपणे 2000चं घोडदळ आणि 1000चं पायदळ घेऊन तिवरा घाटाच्या मार्गे संगमेश्वरला निघाला. तर त्याने 1000चं पायदळ कशासाठी घेतलं तर जी झाडे वगैरे किंवा रस्ता जो दुर्गम होता तो दुर्गम रस्ता घोडदळासाठी थोडासा सुकर करण्यासाठी त्याने ते 1000चं पायदळ घेतलं आणि तो 3000 सैन्यानिशी तो संभाजी महाराजांवर चालून निघाला. तर तो साधारणपणे 3 तारखेला म्हणजे 3 फेब्रुवारीच्या सकाळी संगमेश्वराला पोहोचला. तर संभाजी महाराजांना याबद्दल बातमी मिळाली नाही किंवा संभाजी महाराजांनी आपल्यासोबत त्यावेळी सैन्य ठेवलं नाही. त्यावेळी संभाजी महाराजांकडे फक्त 400 ते 500 भालाईत एवढंच दक्षिणी सैन्य होतं. संभाजी महाराजांना माहिती होतं की या एवढ्या दुर्गम वाटेवरून फितुरीशिवाय कोणीच मुघल येऊ शकत नाही. त्यामुळे ते थोडेसे गाफील राहिले असं पण आपण म्हणू शकतो
किंवा त्यामुळे त्यांनी आपल्यासोबत सैन्य ठेवलं नाही. तर त्यावेळी संभाजी महाराजांसोबत महालोजी घोरपडे, संताजी घोरपडे, खंडोबा लाळ आणि रंगनाथ स्वामी हे पालीचे शिष्य होते. तर जयदेशकवालीमधील नोंदीनुसार कार्तिक मासी संभाजीराजे व कवी कलश रायगडे जवळच निघाले असता संगमेश्वरी शेख निजाम याने दौड करून उभय तास कैद केले व दोघांना जिवंत धरून नेले, अशी आपल्याला जयदेशकवालीमध्ये नोंद आढळते. ती 3 फेब्रुवारीची असावी. तर खान साधारणपणे सकाळी 10च्या सुमारास संगमेश्वरला पोहोचला. तर त्यावेळी महाराज सरदेसाईंच्या वाड्यात होते आणि ती लढाई वाड्यात झाली का नाही याबद्दल ठोस पुरावा नाही, परंतु लढाईला वाड्यात सुरुवात झाली असावी. आणि आपलं जे सैन्य होतं 400 ते 500 लोकांचं, तर ते खानाच्या सैन्यावर चालून गेलं. परंतु खानाचं 5 ते 6 पट सैन्य असल्यामुळे आपल्या सैन्याचा निभाव जास्त काही तिथे लागला नाही. आणि लढत लढत संभाजी महाराज त्या सरदेसाईंच्या वाड्यापासून किंवा संगमेश्वरापासून 1 ते 2 किलोमीटर दूर, म्हणजे संगमेश्वरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती नावडी नावाचं बंदर आहे, जे शास्त्री नदीवरती आहे. तर पूर्वी तिथे 20 किलोमीटर पर्यंत पाण्यातून प्रवास चालायचा, जयगडकडे जायचे. तर जी ती लढाई संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्याच्या आसपास सुरू झाली. तर ती तिथून लढत लढत संभाजीराजे नावडीच्या बंदरापर्यंत गेले. तर कदाचित तेव्हा त्यांनी तिथून पळून जायला पाहिजे होतं, परंतु त्यांचा स्वभाव गुण असा आहे की ते कधी त्यांना माघार ठाऊकच नव्हती. शिवाजी महाराज म्हणायचे की प्रत्येक वेळी रणात तलवार चालवून चालत नाही, तर कधी कधी ढाल फेकून पळ सुद्धा काढावा लागतो. परंतु संभाजी महाराजांबद्दल बघायचं झालं तर जेव्हा त्यांनी जुवे बेटावर हल्ला केला, म्हणजे पोर्तुगीजांचा जो व्हाईसरॉय होता त्याचा पाठलाग केला, तेव्हा त्यांनी त्या मांडवी नदीच्या बंदरात खाडीत घोडा घातला होता. तेव्हा त्यांना खंडोबा लाळने वाचवलं होतं. परंतु तर यावरून आपल्याला लक्षात येतं की संभाजी महाराज बेभान होऊन लढायचे, परंतु दुर्दैवाने त्यांच्या या स्वभावामुळे घात झाला आणि त्यांचा संगमेश्वरी त्यांची कैद झाली. तर गोनी दांडेकर हे शिवाजी महाराजांना गनिमिकावा निपुण सह्याद्री पुत्र असं म्हणतात, तर संभाजी महाराजांना जोहाराच्या आगीत उडी घेणारा राजपुत्र असं म्हणतात. तर त्यांच्या या स्वभाव गुणामुळे कदाचित त्यांची कैद झाली. आणि तर लढता लढता संभाजीराजे, कवी कलश आणि बाकी काही इतर मराठे आहेत ते संगमेश्वरापासून 1-2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नावडी बंदराच्या पर्यंत येऊन पोहोचले. तर संभाजी महाराजांनी विचार केला की नावडी बंदरातील तारवामध्ये बसून समुद्रमार्गे जयगड गाठावा आणि तेथून नंतर रायगड गाठावा. परंतु इखलास खानने अगोदरच तिथं त्याचे सैन्य उभा करून ठेवले होते, त्यामुळे संभाजी महाराज नावडीच्या बंदरावर पकडले गेले असा तर्क आहे. तर त्यावेळी तोपर्यंत बरेच मराठे आणि महालोजी बाबा घोरपडे हे स्वराज्याचे सरसेनापती होते, ते लढाईत कामी आले आणि ते मारले गेले. आणि संताजी घोरपडे आणि खंडोबा लाळ यांना संभाजी महाराजांनी सांगितलं होतं की मिळेल त्या वाटेने तुम्ही रायगड गाठा. त्यामुळे ते 2 जण पळून रायगडाकडे गेले. तर त्यांचा पाठलाग झाला नाही, परंतु संभाजी महाराजांचा पाठलाग झाला आणि कवी कलशांना त्यावेळी लढाईत बाण लागला. त्यामुळे कवी कलश पकडले गेले आणि लगेच संभाजी महाराज सुद्धा पकडले गेले. तर या कैदेत आपल्याला आजवर खूप जणांना प्रश्न पडतो की संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला का नाही किंवा का झाला नाही. खरं तर हे खूप मोठं गूढ आहे. तर याबद्दल 2 लोककथा, म्हणजे एक लोककथा आणि एक पारंपरिक कथा माझ्या वाचनात आली. तर डॉक्टर आप्पासाहेब शिंदे यांचं सातारचं प्रतिसरकार हा एक ग्रंथ आहे. त्यात एक लेख आहे की ज्योत्याजी केसरकर यांनी 32 शिराळामध्ये संभाजी महाराजांना जेव्हा खान बहादूरगडाकडे घेऊन निघाला होता, तर तेव्हा तिथे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांनी पळून न येता लढण्यास प्राधान्य दिला आणि ज्योत्याजी केसरकर हातबल होऊन माघारी निघून गेले. आणि दुसरी एक पारंपरिक कथा आहे ती शिराळातील अप्पाशास्त्री दीक्षित या घराण्याची. तर अप्पाशास्त्री दीक्षित यांनी संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला शिराळ्यात. त्यांनी मुघलांवरती हल्ला केला आणि त्याच्यात अप्पाशास्त्री दीक्षित होते, ते कामी आले. परंतु या गोष्टींना काही ठोस पुरावा नाही, परंतु प्रयत्न झालाच नसेल असं म्हणणं सुद्धा संयुक्तिक ठरणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट की संताजी घोरपडे आणि खंडोबा लाळ दोघे शूरवीर होते, तर ते रायगडावर गेले. त्यांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का केला नसेल. तर याबद्दल विचार केला तर आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तर त्यावेळी
मराठ्यांचं प्रभाव क्षेत्र होतं सह्याद्री किंवा दऱ्याखोऱ्या जंगल. आणि तिथून जेव्हा संभाजी महाराजांना खानाने पकडलं तेव्हा संताजी घोरपडे आणि खंडो बल्लाळ यांना सगळ्यात पहिलं ती बातमी तिथल्या सगळ्यात जवळच्या मराठा लष्कराच्या तुकडीला पोचवायला लागणार होती. आणि तिथून विचार केला तर संगमेश्वरापासून मराठ्यांच्या तुकड्या होत्या पन्हाळगड, खेळणा किंवा चिपळूण. तर ह्या प्रत्येक तुकड्या आहेत त्या 20 ते 25 किलोमीटर एवढ्या अंतरावर होत्या. तर त्यांना पहिलं तिथून त्या लष्करांच्या तुकडीवरती बातमी घेऊन जावं लागणार होतं आणि नंतर तिथून पाठलाग करावा लागणार होता. परंतु तेवढ्यात मुकर्रब खानाचं आणि त्यांच्यातलं अंतर हे खूप वाढलेलं होतं. आणि दुसरी एक गोष्ट आपण बघू शकतो की सह्याद्री हे मराठ्यांचं प्रभाव क्षेत्र आहे. तर आणि खानाला जर पकडायचा आणि तो पाठलाग करायचं म्हटलं तर तो घाटाच्या खालीच म्हणजे दऱ्याखोऱ्यात सह्याद्रीच्या प्रभाव क्षेत्रातच करायला पाहिजे होता. जर खान एकदा घाटमाथा चढून कोल्हापुरावर गेला तर त्याची 25,000ची जी फौज कोल्हापुरात होती ती त्याला मिळणार होती आणि बाकीच्या सुद्धा मुघलांच्या फौजा त्याला मिळणार होत्या. त्यामुळं ते पाठलाग करणं तार्किकदृष्ट्या विचार केला तर का जमलं नाही याचा आपल्याला अंदाज येतो. आणि त्यामुळे हातबल होऊन संताजी घोरपडे आणि खंडोजी बल्लाळ यांनी रायगड गाठला आणि रायगड ही दुःखद वार्ता कळवली. तर साधारणपणे 3 फेब्रुवारी 1689 संगमेश्वराला झालेला हा छापा एकदम आकस्मिक होता. मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत अकस्मात घटना याला म्हणता येईल. आणि या दऱ्याखोऱ्याच्या वाटाने मुकर्रब खान संगमेश्वरी येईल आणि संभाजी महाराजांवर हल्ला करेल हे संभाजी महाराजांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आणि कदाचित त्यामुळे ते थोडे गाफील राहिले. आणि ही घटना जर विचार केला तर खानाची येण्याची गती असेल, त्याने येण्याचा मार्ग असेल, या मतिगुंग करणाऱ्या घटना ठरल्या. आणि ज्या वेगाने खान संगमेश्वराला आला त्याच वेगाने तो बादशहाच्या छावणीकडे निघाला. म्हणजे साधारणपणे 3 फेब्रुवारी 1689 तो संगमेश्वरावरून निघाला. तर त्याचा जाण्याचा मार्ग होता संगमेश्वर, पुढे मलकापूर, कराडवरून रहिमतपूर, खटाव, फलटण, बारामती आणि तिथून दौंड आणि पेडगाव असा त्याचा मार्ग होता. तर हा मार्ग कृष्णा नदी, वारणा नदी, परत मान नदी, नीरा नदी आणि भीमा नदी या नद्यांच्या साह्याने त्याने तो मार्ग कापला. म्हणजे साधारणपणे 3 फेब्रुवारीला संगमेश्वरावरून निघाला आणि 15ला बहादूरगडावर म्हणजे इथे येऊन पोहोचला. तर त्याने प्रत्येक दिवशी साधारणपणे 30 किलोमीटर एवढं अंतर कापलं. तर 15 फेब्रुवारीलाच औरंगजेब बादशाह अकलूजवरून तो बहादूरगडावरती मुक्कामी आला. त्याची छावणी त्याने बहादूरगडावरती हलवली. आणि 15 फेब्रुवारीला मुकर्रब खान संभाजीराजांना आणि कवी कलश या दोघांना कैद्यांना घेऊन याच बहादूरगडावरती आला. तर आता हा आहे बहादूरगडावरील धर्मवीरगडाचा राजदरबार जो आपण बघू शकतो. आणि हा राजदरबार आणि इथं औरंगजेब बादशाह बसलेला होता त्यावेळी जेव्हा संभाजी महाराजांनी कवी कलशांना छावणीत आणलं गेलं. तर ईश्वरदास नागर याबद्दल लिहितो की त्या 2 कैद्यांना लष्करापासून 2 महिलापासून अंगावरती तख्ता कोला म्हणजे इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर जो विदूषकी पोशाख घालतात तो पोशाख चढवावा, वरती डोक्यावरती उंच लाकूड असलेली टोपी घालावी आणि त्याच्या सहकार्यात सुद्धा विदूषकी वस्त्रे घालावी आणि त्यांना उंटावरती बांधावं. भोंगे, शिंगे, करणे आणि ढोल नगाडे वाजवत त्यांना छावणीत घेऊन यावं. म्हणजे इस्लाम धर्मियांना आनंद होईल आणि संभाजीने ज्या पीडा त्या इस्लाम धर्मियांना दिल्यात त्या कमी होण्यास मदत होईल. म्हणजे अशा प्रकारे 15 फेब्रुवारीला तख्ता कुला, ती विदूषकी टोपी, झबली, अंगाला पूर्ण साखळ दंड बांधून ढोल नगाड्यांच्या आवाजात संभाजी महाराजांना इथं शौर्यस्तंभापाशी आणलं गेलं या समोर. तर ज्या छत्रपतीने अंगावरती राजवस्त्रे घातली होती, ज्या छत्रपतीचा ढोल नगाडे आणि याच्या गजरात राज्याभिषेक सोहळा झाला होता, त्या छत्रपतीला आज याच बहादूरगडावरती एक कैदी म्हणून उभं राहावं लागत होतं. तर हा तोच बहादूरगड आहे. जेव्हा शिवाजी महाराजांचा 1674 राज्याभिषेक झाला तेव्हा राज्याभिषेकात झालेला खर्च भरून काढण्यासाठी हंबीररावांनी एक 9,000 फौजीनिशी या बहादूरगडावरती हल्ला केला आणि 1 कोटी होण आणि 200 अरबी घोडी इथून लुटून नेली आणि तो बहादूरगड पेटवून दिला.
तर आज त्याच बहादूरगडावरती संभाजी महाराज कैदी म्हणून उभे होते. आणि ज्या राजाने 9 वर्ष वय असताना त्या औरंगजेबासमोर आपली नजर वाकविली नाही, तो राजा आज औरंगजेबाच्या कैदेत या बहादूरगडाच्या दरबारात उभा होता. तर राजांची धिंड चालू झाली आणि ती धिंड बघायला वृद्ध तरुण म्हणजे सगळे लोक एवढे भयंकर गर्दी जमली की ज्या संभाजीने औरंगजेबाला एवढा त्रास दिलाय तो संभाजी कसा आहे, कसा दिसतो, कसा वागतो, ते सगळं बघायला सर्व मुघलांची गर्दी इथं या दरबाराच्या आसपास जमली. तर इथं संभाजी महाराज आणि कवी कलश यांना उभं केलं गेलं आणि समोर दिसतो तो औरंगजेबाचा दरबार. तर तिथून जवळपास 100 ते 150 फूट एवढं अंतर आहे. आणि कवी कलश आणि संभाजी महाराज यांची अशी अवस्था होती की त्यांचं फक्त डोळे आणि जीभ एवढेच अवयव हलत होते, बाकीच्या पूर्ण शरीरावर साखळदंड वगैरे पूर्ण बांधलेलं होतं. आणि ईश्वरदास नागरच्या म्हणण्यानुसार आदली रात्र हा शब्बे बाराचा सण आणि दुसरा दिवस हा ईदचा सण होता. तर त्या दोघांना 15 फेब्रुवारीच्या दिवशी या छावणीत दरबारात आणलं गेलं. हा क्षण म्हणजे औरंगजेबाच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण होता. म्हणजे त्याला वाटलं की संभाजी आपल्याकडे कैद झाला म्हणजे त्याचं स्वराज्य संपलं. तर संभाजी महाराजांनी त्याला 9 वर्ष एवढा भयंकर त्रास दिला होता, त्यामुळे याच्यापेक्षा जास्त आनंद औरंगजेबाला त्याच्यानंतर 27 वर्षात पण कधी झाला नाही. आणि यानंतर मराठ्यांनी त्याला 27 वर्ष रडायलाच लावलं. तर औरंगजेब त्या आनंदात परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आपल्या आसनावरून खाली उतरून गुडघे टेकून त्या अल्लाचे आभार मानण्यासाठी नमाजाच्या रुकाता पडायला खाली बसला. तर त्यावेळी संभाजी महाराज आणि कवी कलशांची नजर झाली आणि संभाजी महाराजांनी कवी कलशांना इशारा केला. तर कवी कलश हे एक शीघ्र कवी होते आणि त्यावेळी त्यांनी त्या 2 क्षणात एक कवन रचलं. तर ते कवन असं की यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेल्योर नरंग जो रवी छवी लखतही खद्योत होत बदरंग तुपतो तेज निहारिके तखत तेजता रंग. तर याचा अर्थ समजायचा झाला तर ज्याप्रमाणे हनुमानाला रावणाच्या सभेत बांधून आणलं होतं त्याचप्रमाणे या औरंगजेबाच्या म्हणजेच यवनाच्या सभेत संभाजी राजाला बांधून आणलंय. आणि ज्याप्रमाणे हनुमानाच्या पूर्ण अंगावरती शेंदूर शोभून दिसतो त्याप्रमाणे लढाईमुळे युद्धामुळे संभाजी महाराजांच्या अंगावर पूर्ण रक्ताने तो रक्त शेंदुरासारखं शोभून दिसत आहे. आणि ज्याप्रमाणे सूर्याला पाहून काजव्याचं तेज नाहीसं होतं त्याचप्रमाणे हे संभाजी महाराज तुम्हाला पाहून या औरंगजेबाने स्वतःच सेवास त्यागून तो तुमच्या समोर गुडघे टेकून बसलाय. तर हे कवन त्यावेळी संभाजी राजांना कवी कलशांनी अर्पण केलं. तर त्यानंतर औरंगजेबाने दरबार बरखास्त करून त्या दोघांना कारागृहात डालायला सांगितलं. आणि त्याच वेळी साकी मुस्तैद खान आणि खाफी खानाच्या नुसार की औरंगजेबाने रहुल्ला खानाकरवी संभाजी महाराजांना 2 प्रश्न विचारले. तर त्यातील पहिला प्रश्न म्हणजे तुझी सगळी संपत्ती आणि जड जे जवाहीर कुठे लपून ठेवले, आणि दुसरा प्रश्न म्हणजे मुघल सरदारांपैकी कोणते कोणते सरदार पत्र व्यवहाराने तुझ्याशी संबंध ठेवत होते. तर या 2 प्रश्नांची उत्तरं संभाजी महाराजांनी दिलीच नाहीत, परंतु त्यांनी बादशाहविषयी घाणेरडे शब्द उच्चारले, त्याची निंदा नालिस्ती केली. आणि ते शब्द एवढे भयंकर असावेत की ते शब्द जसे जसे सांगण्याची हिंमत रहुल्ला खानाला काही झाली नाही. त्याने फक्त बादशाहला इशारा दिला आणि बादशाहला त्याचा एवढा राग आला की बादशाहने रहुल्ला खानाला हुकूम दिला की या संभाजीचे डोळे काढून त्याला नवीन ईश्वरी दृष्टी द्यावी. तर रॉबर्ट टार्म आणि इतर मराठी बखरीनुसार ते 2 प्रश्न विचारल्यानंतर औरंगजेबाने रहुल्ला खानाकरवी संभाजी महाराजांसमोर धर्मांतराचा प्रस्ताव सुद्धा दिला होता. तर यास आपल्याला लेखी पुरावा आढळत नाही, परंतु औरंगजेबाला माहिती होतं की संभाजी महाराज धर्मनिष्ठ आहेत आणि स्वाभिमानी आहेत. त्यामुळे त्यांचा तेजोभंग करण्यासाठी आणि त्यांना देवतेसाठी त्याने तो धर्मांतराचा प्रस्ताव सुद्धा पाठवलाही असेल, शक्यता खूप जास्त आहे. आणि रागाने संभाजी महाराजांनी त्याला असभ्य भाषेत प्रत्युत्तर दिलं असेल आणि त्यामुळे त्याने परत त्यांचे डोळे वगैरे काढण्याचा आदेश दिला. तर हे 3 प्रश्न औरंगजेबाने रहुल्ला खानाकरवी त्यांना विचारले. आणि संभाजी महाराज कैदेनंतर सुद्धा किती स्वाभिमानीप्रमाणे वागले याबद्दल खाफी खान लिहून ठेवतो की तो संभाजी इतका गर्विष्ठ होता की रहुल्ला खान आणि हमीदुद्दीन खान यांनी कित्येक वेळा सांगून सुद्धा संभाजीने
बादशहाला ताजीम दिली नाही आणि बादशहासमोर यत्किंचित सुद्धा त्यांनी मान लवली नाही. आणि त्याच रात्री म्हणजे 17 फेब्रुवारीच्या रात्री संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. कवी कलशांचे सुद्धा डोळे काढण्यात आले. तर ज्या राजाने आपल्या डोळ्याने शिवाजी महाराज आऊसाहेबांनी संपूर्ण स्वराज्य बघितलं, त्या राजाचे डोळे तप्त सळया डोळ्यात घालून खोबण्यातून पूर्ण जाळून टाकण्यात आले. ते रक्त पूर्ण याच जागी इथेच सांडलं असेल. आणि हा बहादूरगड जो होता तो पावन होऊन धर्मवीर गड झाला. तर आपल्याला आपल्या पायात एक काटा मोडला तरी सहन होत नाही, परंतु डोळ्यात जेव्हा तप्त सळया गेल्या तर राजांना किती यातना झाल्या असतील त्याच्या आपण कल्पना करू शकतो. आणि एवढ्या यातना किंवा एवढा अन्याय होऊन सुद्धा राजांनी स्वतःची मान झुकवली नाही किंवा ते झुकले नाहीत, बादशाची माफी मागितली नाही. तर खरंच म्हणजे ही अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे विश्वास कोणीच माणूस म्हणजे एवढा सहनशील असू शकत नाही. आणि त्यांचे डोळे काढले आणि त्यानंतर त्यांची जीभ सुद्धा उपडण्यात आली. तर खाफी खानाने लिहिलंय की त्या दोन दुष्टांचे डोळे काढून त्या दोघांच्या जिभा उपटून त्यांची अवस्था पूर्ण वाईट करून टाकली होती. तर संभाजीराजांचे डोळे काढल्यानंतर ते किती स्वाभिमानाने वागले, तर याबद्दल ईश्वरदास नागर याने लिहून ठेवले की संभाजीचे डोळे काढल्यापासून त्या रात्रीपासून त्याने जेवणखाण सोडले. त्याला काही उपास घडले, त्याच्या पहारेकरांनी त्याला पुष्कळ वेळा सांगून सुद्धा त्याने अन्न खाल्ले नाही किंवा जेवण केले नाही. तर ही बातमी जेव्हा बादशहाकडे गेली तर तेव्हा त्याने आज्ञा दिली की संभाजीला मारून टाका. आणि ईश्वरदास नागर म्हणतो की संभाजीचे दिवस भरले होते आणि त्याला नंतर वडूला नेऊन ठार मारून त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. तर साधारणपणे 3 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना आणि कवी कलश यांना कोरेगाव भीमा त्याच्याजवळ वढू म्हणून एक गाव आहे, तर त्या वढू येथे नेण्यात आले. तर बादशाची छावणी बादशाने 3 तारखेलाच बहादूरगडावरून कोरेगावला हलवली. तर त्याची छावणी जवळपास 5 ते 7 मैल लांब होती आणि ती छावणी तुळापूर, वढू आणि कोरेगाव भीमा या गावांपर्यंत पसरली होती. तर संभाजीराजांना बहादूरगडावरून वढूच्या छावणीत नेण्यात आलं आणि तिथं गेल्यावरती औरंगजेबाला त्याच्या काही आमीर उमरावांनी सल्ला दिला की या दोघांना म्हणजे कवी कलश आणि संभाजीराजांना जीवदान द्यावे आणि त्यांचे किल्ले घेऊन म्हणजे किल्ल्यांचे चाव्या घेऊन ते किल्ले घेऊन त्यांना एखाद्या किल्ल्यावर आमरण कैदेत ठेवावे. परंतु औरंगजेबाला वाटले की हे किल्ले आता आपल्या संभाजी महाराज आपल्या ताब्यात आले तर हे किल्ले आपल्याला घ्यायला किती वेळ जातो, त्यामुळे या दोघांना मारलेलं चांगलं. तर खाफी खान या सल्ल्यास योग्य नसलं असं म्हणतो, परंतु औरंगजेबाने हे ऐकलं नाही. आणि औरंगजेबासाठी हे जिहाद म्हणजे धर्मयुद्ध असल्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्मगुरूंना सांगितलं की संभाजीने मुसलमानांना मारले, अनेक मुसलमानांना बंधनात टाकले, मुस्लिम शहरे गारत केली, नगरे उद्ध्वस्त केली. तर त्याने हे पाप केले आणि त्यामुळे या काफरांना मृत्यूदंडच दिला जावा. आणि त्याप्रमाणे त्या मुस्लिम धर्मगुरूंनी या दोन्ही राजकायद्यांच्या मृत्यूदंडाचा फतवा काढला आणि या दोघांना सोळापूर वढू येथील वधस्तंभाला बांधून त्यांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आला. ती ईश्वरदास नागरच्या म्हणण्यानुसार संभाजी महाराजांना वढू येथील रानात मारण्यात आलं. म्हणजे 11 मार्च 1689 ला संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला. जयदेशकावलीमधील नोंदीनुसार औरंगजेबे तुळापुरी संभाजीराजे व कवी कलश यांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आला. तोपर्यंत जवळपास म्हणजे 3 फेब्रुवारीला त्यांना पकडलं गेलं. त्यांना 15 फेब्रुवारीला या बहादूरगडावरती इथं आणण्यात आलं आणि त्या 15 फेब्रुवारी पासून जवळपास 11 मार्च हे 26 ते 27 दिवस त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले, त्यांचा छळ केला गेला, धर्मांतरासाठी त्यांची विचारणा केली गेली आणि त्यांचा छळ केला गेला. त्यांची पूर्ण कातडी सोडली, डोळे काढले, जीभ कापली, त्यांच्या शरीराचा एक एक अवयव तोडला. तर ईश्वरदास नागर ने लिहिलं की संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारलं. तर त्यानंतर सुद्धा त्याने त्यांच्यावर एवढे अत्याचार केले म्हणजे त्यांचं जे मस्तक होतं ते औरंगाबादला नेण्यात आलं, तिथून ते बुऱ्हाणपोरा येथे नेण्यात आलं आणि तिथून ते दिल्लीला नेऊन दिल्ली शहराच्या दरवाजावर ते बांधण्यात आलं. आणि खाफी खानाच्या लिखाणानुसार
संभाजीराजे आणि कवी कलश या दोघांच्या शरीरात पेंडा भरण्यात आला आणि कर्णे शिंगे वाजवत त्यांच्या प्रेतांची यात्रा प्रत्येक दख्खनमधील प्रसिद्ध गावात फिरवण्यात आली. तर एवढं दुर्भाग्य या राजाच्या वाट्याला आलं आणि ती म्हणजे मरणानंतर सुद्धा औरंगजेबाने त्यांना सोडलं नाही. याचं कारण की संभाजी महाराजांनी त्याला 9 वर्ष त्रास दिला होता आणि औरंगजेबाने राजांचे डोळे काढले. याचं कारण म्हणजे राजांनी पळून जाऊ नये, कारण की अगोदर सुद्धा आग्र्याच्या दरबारातून 9 वर्ष वय असताना संभाजी राजाने शिवाजी महाराज ते दरबारातून निसटले होते आणि स्वराज्यात सुखरूप पोहोचले होते. आणि त्याच्यानंतर 1678-79च्या सुमारास ते दिलेर खानाच्या छावणीतून सुद्धा निसटले होते. तर संभाजी महाराज तिसऱ्यांदा पळून जाऊ नयेत म्हणून औरंगजेबाने त्यांचे डोळे काढले. तर आपण विचार केला तर संगमेश्वर हे स्थळ सुद्धा नद्यांच्या संगमावरती आहे. बहादूरगड सुद्धा भीमा आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावरती आहे आणि जिथे संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला ते वढू तुळापूर हे सुद्धा इंद्रायणी, भीमा आणि भामा या नद्यांच्या संगमावरती आहे. तर नद्यांचं संगम हे हिंदू धर्मियांसाठी पवित्र स्थळ असतं आणि औरंगजेबाने जाणून बुजून या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या संगमावरती केल्या असं म्हटलं जातं. तर 1715 या साली शाहू महाराजांनी वढू येथे संभाजी राजांचं वृंदावन बांधलं. तर याच्याबद्दल एक आपल्याला पत्र आढळतं की गोपाळ गोविंद ढगोजी मागोजी यांना त्या वृंदावनाची स्वच्छता करण्यासाठी त्यांनी तिथली काही जमीन दिली होती आणि त्यानंतर हे इथं म्हणजे निवडुंग वगैरे वाढलं आणि स्वच्छता वगैरे बंद झाली. त्याच्यानंतर बऱ्याच पारंपरिक लोकांच्या सांगण्यानुसार तुळापूरला समाधी संभाजी महाराजांची आहे असं प्रचलित झालं. परंतु 1934 साली ज्येष्ठ इतिहासकार वासी बेंद्रे यांना लिखित पुरावे मिळाले की संभाजी महाराजांची समाधी ही तुळापूर इथे नसून ती वढू या गावी आहे. तर त्यांनी त्यावेळी तिथे जाऊन त्यांनी निवडुंगाच्या झाडांच्या मध्ये ती समाधी शोधून काढली आणि नंतर तिथं आता एक वृंदावन बांधण्यात आलं आणि त्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला, मेघडंबरी बांधण्यात आली. संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तिथं उभारण्यात आला आणि तिथं आता दरवर्षी संभाजी महाराज पुण्यतिथीला दिव्यांचा सोहळा होतो. आणि अशा प्रकारे कपटी औरंगजेबाने संभाजी महाराजांना बेसावधपणे कैद करून त्यांचा अनन्वित अत्याचार करून म्हणजे एकदम अमानविक कृत्याने त्यांचा छळ करून वढू बुद्रुक येथे खून केला, ठार मारण्यात आलं. तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना जेव्हा पकडलं तर तेव्हा त्यांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे डोळे काढले आणि त्यानंतर त्याला ठाऊक होतं की संभाजी महाराज कुठेही जाऊ शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. परंतु तरी सुद्धा त्याने त्यांना एवढे अनन्वित अत्याचार आणि छळ त्यांचा केला. तर यावरून आपल्याला दिसतं की हे किती नीच आणि अमानवीय कृत्य होतं. म्हणजे 32 मन सुवर्ण सिंहासनावर बसून ज्या छत्रपतींचा राज्याभिषेक झाला, ज्या छत्रपतींनी आया बहिणींना एवढी चांगली वागणूक दिली, त्या छत्रपतींना एवढं नीचपणे मारणं हे खरंच अमानवी आणि खूप दुर्दैवी कृत्य औरंगजेबाचं होतं. तर एवढे अत्याचार सहन करून सुद्धा संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर आपली मान चुकवली नाही, फितुरी केली नाही किंवा स्वराज्याचा खजिना कुठे आहे त्या औरंगजेबाला शेवटपर्यंत सांगितलं नाही. खरं तर एवढा स्वाभिमान हे शिवाजी महाराजांच्या रक्तात असू शकतो आणि त्यामुळे संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत मरेपर्यंत कसं लढायचं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानला शिकवलं. त्या संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. खर तर संभाजी महाराजांच्या चरित्राला न्याय देण्यात आपण खूप कमी पडलो. मुळात वासी बेंद्रे यांनी संभाजी महाराजांबद्दल संशोधन करून त्यांचं चरित्र लिहिलं. तर त्याच्या अगोदरपर्यंत नाटकं असतील, कादंबऱ्या असतील किंवा काही चित्रपट असतील, त्यांची संभाजी महाराजांची एवढी विकृत आणि खराब प्रतिमा करून ठेवली होती की खरंच म्हणजे ज्या राजाने आपल्यासाठी एवढं सोचलं, एवढं सहन केलं, त्या राजाला आपण रगेल आणि रंगेल म्हणायचो, ही खरंच म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे. तर निदान आताच्या काळात तरी संभाजी राजांवरती काही मालिका, चित्रपट चांगले निघालेत आणि त्यांच्याबद्दल कमल गोखले असतील, सदाशिवराव शिवदे असतील, वासी बेंद्रे असतील किंवा जयसिंगराव पवार सर असतील, यांनी अभ्यास करून त्यांचं एक
खरं अस्सल चरित्र जगासमोर आणलं. आणि त्यामुळे तरी आज आपण संभाजी महाराजांचा जागर आणि हा जो जागर आहे तो कायम असाच चालू ठेवला पाहिजे. आणि त्यांचं चरित्र आहे ते सर्वसामान्य लोकांसमोर पोहोचवलं पाहिजे. त्यांचं जे कार्य असेल ते सर्वसामान्यांसमोर पोहोचवलं पाहिजे एवढंच सांगू इच्छितो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सफर सह्यागिरीची या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराज.